नमस्कार मित्र, दिनांक 10 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान मंगळ आणि बुध या ग्रहांची युती वृश्चिक राशीमध्ये होते आणि 10 नोव्हेंबर पासून बुध महाराज वक्र अवस्थेमध्ये आलेले आहेत। या मंगळ आणि बुध युतीचा प्रतियोग वक्री हर्षल बरोबर होते, कारण हर्षल वृषभ राशीमध्ये आहे। काही राशींवर याचा निश्चितच काही परिणाम होऊ शकतो, तर त्या राशी कुठल्या, तर लक्षात घेऊ नये का, जे जातक मेष, वृश्चिक आणि मिथुन राशीचे असतील अशा जातकांनी या तारखेच्या दरम्यान आपल्या प्रकृती स्वास्थ्याबद्दल विशेष काळजी घ्यावी। तसेच वाहन जर चालवत असतील किंवा वाहनापासून एखाद्याला धोका संभवू शकतो। जे जातक वृषभ आणि तुळ राशीचे असतील अशा जातकांनी व्यापारामध्ये म्हणा किंवा आर्थिक बाबतीमध्ये फार मोठी जोखीम घेऊ नये, मोठ्या उलाढाली करू नये। महत्वाचे करार मदार जर असतील तर त्याची निश्चित खात्रीपूर्वक खातर जमा करून नंतरच त्याच्यावर स्वाक्षऱ्या कराव्यात। अन्यथा जर महत्वाचे करार पदार असतील तर ते 23 नोव्हेंबरच्या नंतर ती कार्य करावीत। जे जातक कर्क राशीचे असतील अशा जातकांनी आपल्या संततीच्या आरोग्याबद्दल विशेष काळजी घ्यावी आणि जे कोण आता सध्या इंटरव्ह्यूज देत असतील तर त्यांना सध्या इंटरव्ह्यूज मध्ये अपयश येऊ शकतं किंवा अचानक एखाद्याची नोकरी जाण्याची पण वेळ येऊ शकते। आता याच्यावर उपाय म्हणून आपण काय करू शकता, तर नित्य नियमितपणे आपण हनुमान चालिसाचं पठण करा। मंगळवार आणि शनिवार मारुतीरायाचं दर्शन घ्या, निश्चितच आपल्याला याच्यातून मार्ग मिळू शकतो। स्वस्त राहा, मस्त राहा, सुरक्षित राहा। नमस्कार।